नमस्कार. आजचे दिनविशेष या यूट्यूब चॅनलवर मी आपलं मनापासून स्वागत करतो. आज 13 सप्टेंबर आहे आणि आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या जयपूर अत्रौली घराण्यातल्या प्रसिद्ध गायिका माणिकताई भिडे यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. 13 सप्टेंबर 2023 या दिवशी त्यांनी वयाच्या 88व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि जयपूर अत्रौली घराण्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या एका महान गायिकेला आणि एका महान गुरुला आपण गमावलं. त्यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती भरून निघणं कठीण आहे, पण आज त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांचं थोडं स्मरण करतो आहोत. माणिकताई भिडे यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण प्रसिद्ध गायिका शास्त्रीय संगीतातल्या किशोरीताई आमोणकर यांच्या हाताखाली आणि मार्गदर्शनाखाली घेतलं. एका तपाहून अधिक काळ त्यांनी किशोरीताई आमोणकर यांना साथ संगत केली आणि ती करत असताना त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केलं. एकीकडे गुरुने दिलेला जयपूर घराण्याचा वारसा जपायचा आणि तो पुढे न्यायचा, पण दुसरीकडे गुरुची नक्कल न करता स्वतःची अशी एक वेगळी शैली निर्माण करून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं. ही जी तारेवरची कसरत प्रत्येक कलाकाराला, गायकाला करावी लागते, ती त्यांनी अत्यंत यशस्वीपणे केली आणि स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. आणि संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्याचा गौरव करण्यासाठी, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 2017 साली महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्काराने गौरविलं, अलंकृत केलं. आता ही जी सगळी महान व्यक्तिमत्व असतात, कलाकार असतात, गायक असतात, यांची कला हा तर एक आदराचा विषय असतोच, पण त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या आचरणातून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. एक इथे उदाहरण सांगण्यासारखं आहे की माणिकताई भिडे यांच्या सुकन्या अश्विनी भिडे देशपांडे यांनी सुद्धा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वारसा पुढे चालवण्याचा निर्णय घेतला, ते शिकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माणिकताईंची एक इच्छा होती की आपण मोगूबाई कुर्डीकर या ज्या महान गायिका होत्या जयपूर घराण्याच्या, त्यांच्याकडे शिकावं, पण ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. तर किमान आपल्या मुलीला तरी त्यांच्याकडे शिकायला मिळावं अशी इच्छा मनात बाळगून त्या स्वतः तशी विनंती घेऊन मोगूबाईंकडे गेल्या आणि मोगूबाईंना त्यांनी विनंती केली की माझ्या कन्येला आपण शास्त्रीय संगीताचे धडे द्याल का. आता पुढे काय घडलं ते मी सांगतो, पण आपल्यापेक्षा ज्ञानाने, वयाने जी मोठी माणसं आहेत त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं, विनम्र व्हावं, त्यांना विनंती करावी. हा जो भारतीय संस्कृतीचा वारसा आहे हा या माणसांनी कसा जपला ते इथे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे मी एक काहीतरी शिफारस पत्र देते, ते घेऊन तू मोगूबाईंकडे जा, असं त्या आपण आपल्या मुलीला म्हटलं नाही. म्हणजे बघा, मोगूबाईंचा जन्म हा 1904 सालचा, माणिकताईंचा जन्म हा 1935 सालचा. तेव्हा माणिकताई त्यांच्यापेक्षा किमान 31 वर्षांनी छोट्या. तेव्हा आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने मोठ्या असलेल्या या तपस्विनी समोर आपण नतमस्तक होण्यासाठी स्वतः गेलं पाहिजे. ही जी परंपरा आहे भारतीय, ती त्यांनी जपली आणि त्या तिथे जाऊन त्यांनी विनंती केली. पण मोगूबाईंना सुद्धा माणिकताईंचा अधिकार माहिती होता. त्यांनी असं सांगितलं की तुझ्या कन्येला अन्य कोणाकडे शिकवायला पाठवण्यापेक्षा तूच तिला शास्त्रीय संगीताचे धडे दे, तूच तिची गुरु हो. आता हा सल्ला मोगूबाईंनी दिल्यानंतर माणिकताईंनी गुरु आज्ञा म्हणून तो शिरोधार्य मानला आणि मग तिथून पुढे मोगूबाईंची आज्ञा मिळाल्यानंतर त्यांनी आपली कन्या अश्विनी भिडे देशपांडे यांना शास्त्रीय संगीताचं पुढे प्रशिक्षण दिलं आणि त्याही महान गायिका म्हणून प्रसिद्ध आल्या.
तर असं या माणसांकडून अनेक गोष्टी आपण शिकू शकतो. तेव्हा या निमित्ताने माणिकताईंचं पुण्य स्मरण करावं, त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, आणि ही हकीकत सांगण्याच्या निमित्ताने. या कलाकार म्हणून ही माणसं तर मोठी असतातच, पण त्यांची व्यक्तिमत्व किती उत्तुंग असतात याचीही थोडीशी ही उद्बोधक कथा आपल्यासमोर मांडावी या निमित्ताने हा व्हिडिओ केला. खूप खूप धन्यवाद आणि माणिकताईंना आदरांजली.